असं म्हणतात की जर एखादं शहर तुम्हाला आकर्षित करत असेल तर तिथे काहीतरी आहे जे तुमची वाट बघतंय आणि तुमची स्टोरी ही ऑलरेडी लिहिल्या गेलेली आहे. तसंच काहीसं माझ्यासोबत झालं जेव्हा SRFTIच्या एका शॉर्ट फिल्म प्रोजेक्टसाठी माझं सिलेक्शन झालं. ॲक्टर म्हणून हा माझा फर्स्ट लीड रोल होता. सो आय वॉज हॅपी अँड एक्सायटेड. मला बंगाली लोक, बंगाली कल्चर आणि या साऊंडकडे नेहमीच अट्रॅक्शन होतं. तिथे व्हिजिट करायची इच्छा होती, पण तसा योग पण यायला हवा होता. ओके, लेट मी इंट्रोड्यूस SRFTI फर्स्ट. सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, कोलकाता. ही एक गव्हर्मेंट फिल्म स्कूल आहे आणि भारतातील बेस्ट आणि फेमस फिल्म स्कूलपैकी एक आहे आणि सिलेक्टचा हिस्सा आहे. आणि मला नाही वाटत की सत्यजित रेंना इंट्रोड्यूस करायची गरज आहे. सो मी, तेजस्विनी आणि विनय आम्ही तिघंही एकमेकांना पहिल्यांदा भेटलो आणि तेजस्विनी माझी को ॲक्टर जी या फिल्ममध्ये माझ्या मैत्रिणीचा रोल करणार आहे आणि विनय कोइन्सिडेंटली माझा DMCSचा सिनियर होता. व्हॉट यू कॅन एक्सपेक्ट वेन 3 फिल्म पर्सन्स मेट इच अदर. क्लासिक सिनेमा आणि बुक्सवर लांब डिस्कशन करत, ट्रेनमधल्या एका रँडम व्यक्तीशी रिलिजियस ओपिनियन्सवर डिबेट करत, फुल्ली ड्रंक पॅसेंजरशी डील करत वी रीच्ड कोलकाता, द सिटी ऑफ रवींद्रनाथ टागोर अँड सत्यजित रे. आणि बोनस पार्ट ऑफ द जर्नी, आम्हाला ट्रेनमध्ये कोलकात्याची मुलगी भेटली जिने आम्हाला लोकल प्लेसेसची बरीच माहिती दिली आणि जे मी माझ्या बकेट लिस्टमध्ये नोट डाऊन केलं आणि इट हेल्प्ड अस अ लॉट वाईल रोमिंग अराउंड कोलकाता. 32 तासांचा प्रवास पूर्ण करून रात्री 3 वाजता आम्ही कोलकात्याला पोहोचलो. इट हॅज प्लेजंट वाईब्स. SRFTI कोलकात्याच्या थोड्या बाहेरच्या एरियामध्ये येतं. आम्हाला राहायला कॅम्पसचं गेस्ट हाऊस दिलेलं होतं अँड आय पर्सनली लव्ह SRFTI कॅम्पस. शांत सराउंडिंग, ग्रीनरी, तलाव, ॲस्थेटिक्स आणि मुलांनी कोरलेली कोट्स, इमेजेस, ओपन एअर थिएटर. इथे फिल्म्सचं स्क्रीनिंग होतं किंवा कोणी इथे काही परफॉर्म करू शकतं. ही आयडियल प्लेस आहे एका क्रिएटिव्ह व्यक्तीसाठी त्याचं आर्ट बनवायला. इट्स ट्रू, गुगल तुम्हाला हा लाईव्ह एक्सपिरियन्स देऊ शकत नाही. गीतांजली ही पोयम बुक मी गेस्ट हाऊसच्या काउंटरवरून बॉरो केली आणि याच कवितेच्या संग्रहासाठी रवींद्रनाथ टागोरांना नोबेल पुरस्कार मिळाला होता. आमच्या फिल्मचं प्रोडक्शन मॅनेजमेंट हे अविनाशकडे होतं अँड ऑल द टीम मेंबर टूक गुड केअर ऑफ अस. ॲक्टर्सला फूड, ट्रॅव्हलिंग आणि अकोमोडेशन हे युजली प्रोडक्शन हाऊसकडूनच असतं. दुसऱ्या दिवशी आम्ही आकाश, आमच्या फिल्मचा डिरेक्टर आणि बाकी ॲक्टर्सशी पण भेटलो, ज्यांच्याशी आतापर्यंत आमचं ऑनलाईनच इंटरॅक्शन झालं होतं. आम्ही कॅम्पस बघितला. इथे तुम्हाला जे काही दिसतं आहे ते सर्व इक्विपमेंट शूट करताना यूज होतात. याबद्दल इथे स्टुडंट्सला शिकवलं जातं. इथे काही मुलं होती जी शॉर्ट फिल्मसाठी सेट तयार करत होती. त्यानंतर 2-3 दिवस आमची प्रॅक्टिस झाली. आम्ही कॅरेक्टर ॲनालिसिस केलं, ब्लॉकिंग ठरवलं. हे कॅरेक्टर माझ्यासाठी लँग्वेज वाईज थोडं डिफिकल्ट होतं कारण मी मूळची विदर्भातली आहे आणि यात वापरली जाणारी भाषा ही पश्चिम महाराष्ट्रातली होती. सो इट वॉज लिटल हार्ड फॉर मी टू इम्प्रोवाइज. आकाशची पद्धत अशी आहे की त्याने आम्हाला फिक्स डायलॉग्स लगेच दिले नव्हते. त्याला बघायचं होतं की आम्ही ते कॅरेक्टर कसं डेव्हलप करतो आहे. तेजस्विनीनी मला डायलॉग डेव्हलप करण्यात मदत केली बिकॉज शी नोज द लँग्वेज वेल. सचिन माझा को ॲक्टर आणि आकाशसुद्धा क्वाईट पेशंट अबाउट एव्हरीथिंग. त्यानंतर आमचं कॉस्ट्युम ट्रायल झालं. This blue shade we can use it later. Like radio drinking के बाद. आणि फायनली शूट सुरू झालं. जवळच्याच एका गावात लोकेशन फायनलाइज झालं होतं. रोल कॅमेरा. Scene 9 shot 4 take 1. Wait. Emotions. Action.
Back. कोलकात्याला आम्ही जेवढेही दिवस राहिलो ना ते दिवस खूप मजेत गेलेत. मध्ये 1-2 दिवस शूटला डिले झालं होतं, तेव्हा आम्ही व्हिक्टोरिया मेमोरियलला गेलो. व्हिक्टोरिया मेमोरियल खूप सुंदर ब्लेंडिंग आहे इटॅलियन रेनेसान्स आर्किटेक्चर आणि इंडियन आर्किटेक्चर स्टाईलचं. भूल भुलैया 3, विकी डोनर, कहाणी, भोळा शंकर, अमर बॉस अशा कितीतरी फिल्म्सचं शूटिंग मेमोरियलला आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात झालेलं आहे. आणि 30,000पेक्षा जास्त ब्रिटिशकालीन वस्तूंचा संग्रह इथे आहे. हत्तीच्या दातांनी बनलेली ही खुर्ची, ब्रिटिशकालीन तोफ, गन्स आणि जगातली सगळ्यात मोठी ऑइल पेंटिंग ही मानल्या जाते. इथे द हिडन मून नावाचं एक न्यूड पेंटिंगचं एक्झिबिशन होतं. मेमोरियलच्या सराउंडिंगला एक खूप सुंदर गार्डन आहे जिथे आम्ही पिंट्रेस्टी वाईब्स फोटोज क्लिक केलेत. सो फ्रेंड्स, मी कोलकात्याला अजून कुठे फिरले आणि काय काय इंटरेस्टिंग बघितलं हे जाणून घेण्यासाठी स्टे ट्यून्ड फॉर अ सेकंड पार्ट ऑफ अ स्टोरी.